राम राम सगळ्यांना. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 साली भारताला परकीय राजवटीपासून किंवा परकीय जे काही आपल्यावरती कंट्रोल होतं देशाचं, त्यामधून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. जवळपास 150 वर्ष परकीय राजवटीने आपल्यावरती कंट्रोल केलं, त्यांची स्वायत्ता गाजवली आणि आपल्यावरती त्या काळात अतोनात अत्याचारसुद्धा झाले. पण ते म्हणतात ना, नथिंग इज परमनंट. एक दिवस सगळं बदलणार असतं आणि त्याच्याच बेसिसवरती आपल्याला आपल्या अनेक स्वातंत्र्य सेनानींनी दिलेल्या त्यांच्या बलिदानाच्या बेसिसवर किंवा त्यांनी केलेल्या अनेक आंदोलनाच्या बेसिसवरती आपण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून घेतलं आणि आज त्या गोष्टीला 80 वर्षे पूर्ण होत आहे. त्यानंतर 1949ला आपण आपल्या देशाला, म्हणजे जगातली सगळ्यात मोठी असलेली लिखित राज्यघटना आपण आपल्या देशाला दिली आणि त्या राज्यघटनेनेच आपल्याला एक व्यक्तिगत स्वातंत्र्यसुद्धा बहाल केलं, ज्याच्या बेसिसवर किंवा त्याच्या जीवावरती आज आपल्याला आपल्या देशात कुठेही वावरण्याचा, बोलण्याचा किंवा आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार मिळतो. बाळा त्याला त्याला हात धर त्याचा आणि दादा चांगला या 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 त्या सोबत 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 पुढे चल पुढे चल. हा तिकडे बघ. परकीय राजवटीपासून आपण स्वातंत्र्य तर मिळवलं होतं, पण अनेक अशा अडचणी होत्या आपल्या देशासमोर त्यावेळी, ज्यातनं आपल्याला सामोरं पण जायचं होतं. जसं की आपल्या देशासमोर एक खूप मोठी आर्थिक अडचण पण होती देश चालवण्यासाठी. आणि दुसरी मोठी अडचण म्हणजे भारतामध्ये असे अनेक हजारो संस्थानं होती ज्यांचं विलिनीकरणसुद्धा आपल्याला या भारतामध्ये करून द्यायचं होतं. त्यालासुद्धा आपल्याला सामोरं जावं लागलं. पण या अडचणीतनं कुठेतरी मार्ग काढत आपला देश आज खूप चांगल्या एका स्टेजवरती चांगल्या प्रकारे आपण आपल्या देशाला, भारत देशाला रिप्रेझेंट करतोय, उभा केलंय. आणि 80 वर्ष तर पूर्ण झाली, पण अनेक असे प्रश्न आहेत आजही की जे अनुत्तरित आहेत. म्हणजे जास्त करून ग्रामीण भागाशी निगडीत असे प्रश्न आहेत. त्यावरती पण आपण पुढे चालून ब्लॉग्स बनवणारच आहोत आणि तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि परत एकदा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.